टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भारत आणि पाकिस्तान सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। पाकिस्तानकडून ड्रोनच्या माध्यमातून होणारे हल्ले भारत सक्षमरित्या परतवून लावत आहे, त्यांचे हल्ले हाणून पाडत आहे। मात्र पाकिस्तानकडून काही सिव्हिलियन्स आणि जे लष्कराचे स्थळ आहेत ते टार्गेट केलं जात आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सेवानिवृत्त कॅप्टन दाभाडे सर आहेत। सर, आपण जर बघितलं तर 22 एप्रिलला जो पहलगामला हल्ला झाला, या हल्ल्याला दहशतवादी जो हल्ला होता याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडून त्या ठिकाणी एअर स्ट्राईक करण्यात आलं होतं। मात्र आता पाकिस्तानकडून काही आपले लष्कराचे स्थळ असतील किंवा काही रहिवासी ठिकाणं असतील हे टार्गेट केलं जात आहे। हो, अगदीच बरोबर आहे। पाकिस्तान प्रायोजित आतंकवाद आपल्या देशावर लादला गेलेला आहे आणि 22 एप्रिलला त्यांनी पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांच्या पत्नीसमोर त्यांची हत्या केली आणि अतिशय क्रूर पद्धतीने ती हत्या करण्यात आली होती आणि त्याचा निषेध हा जगातील सर्वच देशांनी निषेध केलेला आहे। आणि त्याचाच आपण एक त्या दहशतवादाला प्रत्युत्तर देण्यासाठी आपण जी एअर स्ट्राईक केली आहे 7 मेला आणि आपण अतिशय जबाबदार पद्धतीने ती एअर स्ट्राईक केली आहे आणि त्यामध्ये आपला हेतू हाच होता की त्यांचे दहशतवादी जे तळ आहे, दहशतवाद्यांना जिथून प्रशिक्षण दिलं जातं त्यांना उद्ध्वस्त करणं हा आपला हेतू होता। आपण कोणत्याही नागरिक वस्तीवर किंवा मिलिटरी चे जे ठिकाणं आहेत ते आपण टार्गेट केलेले नाही आणि आपण अतिशय जबाबदारीने ते म्हणजे फक्त आपला उद्देश एवढाच आहे की आपल्याला जो दहशतवाद आहे तो संपवायचा आहे। परंतु पाकिस्तान एक बेजबाबदार राष्ट्र आहे आणि आपली जी 7 मेची कारवाई होती त्याच्या प्रत्युत्तरात त्यांनी जे काही केलं आहे आणि ते नागरी स्थळांना टार्गेट करत आहे किंवा मिलिटरी स्थळांना टार्गेट करत आहे, तर ते अतिशय चुकीच्या पद्धतीने टार्गेट करत आहे आणि आपण त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे। त्यांनी ड्रोन हल्ले केले, त्यांनी क्षेपणास्त्र डागण्याचा प्रयत्न केला, परंतु आपण त्यांचं मिसाईल पण पाडलं आहे आणि आपण त्यांचे ड्रोन हल्ले पण यशस्वी होऊ दिले नाही आहे। तर त्यामुळे आपण अगदी सतर्क आहे, भारतीय सैन्य सतर्क आहे, भारतीय तिन्ही सेनादलं अतिशय सतर्क आहे आणि त्यांचं प्रत्युत्तर चोखपणे देत आहे। सर, नक्कीच आपण जर बघितलं आता पाकिस्तानकडनं विशेषतः दिल्ली जे आहे ते देखील टार्गेट करण्यात आलं होतं। त्यांचं आपण जे क्षेपणास्त्र आहे ते जरी आपण हाणून पाडलं असलं तरी देखील काही पाकिस्तान आगळीक निर्माण करू शकतो भारतात अंतर्गत, काय वाटतं आपल्याला? नाही, बऱ्याचशा गोष्टी हा एक प्रोपोगंडाचा भाग असू शकतो किंवा त्यांनी हे टार्गेट केलं किंवा ते टार्गेट केलं, त्याच्यात सत्यता किती आहे ते आपले जे PIBची जी कॉन्फरन्स होते आणि त्यामधून ते आपल्याला दररोज रिपोर्टिंग येते आणि ती जी रिपोर्टिंग येते तीच खरी रिपोर्टिंग आहे। आपण त्याच्यावरच विश्वास ठेवायचा आहे। बाकीच्या प्रोपोगंडाचा युद्धामध्ये काय आहे, प्रोपोगंडे केले जातात बऱ्याचशा आणि पाकिस्तानचं चरित्र असं आहे की त्यांचं अर्ध तर हे आहे तर ते प्रोपोगंडामार्फतच ते करत असतात। त्यामुळे त्याच्यावर किती सत्यता आहे ते बघणं गरजेचं आहे। परंतु आपले सुरक्षा दलं हे अतिशय सतर्क आहे आणि ते त्यांचे हल्ले परतवून लावत आहेत। त्यामुळे आपण घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे आणि आपले सुरक्षा दलं अतिशय मुत्साहित आहे आणि आपले जे राजकीय नेतृत्व आहे ते पण यासाठी अगदी कमिटमेंट आहे त्यांची। आपण पाहिलं असेल की आपले पंतप्रधान परराष्ट्र दौऱ्यावर होते, ज्या दिवशी म्हणजे हे झालं तर लगेच तो दौरा अर्धवट सोडून परत आले। त्यानंतर ते रशियाच्या दौऱ्यावर जाणार होते, तो दौरासुद्धा त्यांनी रद्द केला आणि त्यांचं अतिशय कमिटमेंट आहे आणि आपली सुरक्षा ही देशाची सुरक्षा, देशाच्या नागरिकांची सुरक्षा ही सर्वोपरी आहे। त्यामुळे आपण कोणतेही हल्ले पाकिस्तानच्या त्या सगळ्या याच्यासाठी आपण सज्ज आहोत। नक्कीच सर, आपण जर बघितलं तर आता NCAची देखील बैठक सुरू आहे। या अगोदर देखील आपल्याला पाकिस्तानकडून अणुबॉम्बची धमकी जी आहे, पोकळ धमकी देण्यात आली होती, काय वाटतं आपल्याला? नाही, NCAची धमकी किंवा NCAची बैठक वगैरे तोही एक प्रोपोगंडाचा भाग असू शकतो आणि अणुबॉम्बचा वापर करणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे आणि अणुबॉम्बचा वापर करण्याचा किंवा तो विचार जरी केला पाकिस्ताननी तरी तो सर्व जगात अलग थलग पडेल, कारण याचं समर्थन कोणीच करणार नाही आणि अणुबॉम्ब हे मानवतेच्या दृष्टीने अतिशय घातक आहे आणि त्याचा वापर करणं म्हणजे अतिशय म्हणजे मानवतेचेच ते दुश्मन होणार आहे आणि त्या जगाकडून मग त्यांना पूर्णपणे म्हणजे त्यांचा पाठिंबा म्हणजे किंवा त्यांच्या मागे कोणीच राहणार नाही आणि सर्वच त्याचा विरोधच केला जाईल आणि तसं होऊ शकत नाही। आणि जरी झालं
तरी आपण पण सक्षम आहे. प्रत्येक गोष्टीचं उत्तर देण्यासाठी भारत अतिशय सतर्क आहे आणि सक्षम आहे. आपलं सैन्य नेतृत्व, आपलं राजकीय नेतृत्व अतिशय दृढ आहे आणि अतिशय पूर्णपणे संकल्प केलेला आहे की भारताचं जे संरक्षण आणि भारतीय नागरिकांचं संरक्षण हे सर्वोपरी आहे. त्यामुळे असं काही होऊ शकत नाही आणि जरी झालं तरी भारत पण तेवढाच सक्षम आहे त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी. नक्कीच आपण जर बघितलं तर पाकिस्ताननं कुठलं जरी पाऊल उचललं तरी भारत त्यांच्या या त्यांना उत्तर देण्यासाठी सक्षम असल्याचं जे आहे हे सेवानिवृत्त लष्कर अधिकाऱ्यांकडून आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक.